नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात सोहळा ज्येष्ठांच्या गप्पांचा. आजच्या या मुलाखतीत आपल्याबरोबर आहे सौ मंजिरी महाजन. या मंजिरी मॅडम. त्यांचं आडनाव महाजन आहे, पण आमचं नातं नाही आहे, आमची ओळख आहे. त्यामुळे नातं नाही आहे असं सांगायला आवडेल आधी. काय म्हणताय? मी छान आहे. तुमच्याशी भेटून पण छान वाटलं. आपली अलीकडेच ओळख झाली. हो ना, अलीकडे ओळख होऊन सुद्धा जुनी ओळख आहे असं वाटतं. हो खरं, कारण भरपूर गप्पा झाल्या ना. हो ना, हो ना, हो ना. सध्या काय करता तुम्ही? सध्या काही नाही, आता घरात हाऊसवाईफ आहे, रिटायरमेंटचं लाईफ जगतोय. दोन्ही मुलं सेटल आहेत त्यांच्या ठिकाणी. मुलगी कॅनडा, मुलगा ग्वाल्हेरला. त्यामुळे छान वेगळं असं खऱ्या अर्थाने रिटायर्ड आहे. एकदम एकदम अगदी छान झालं. छान छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्हाला तुमचा जन्म कुठे झाला मुळात? जन्म माझा पुण्यातलाच आहे. जोगेश्वरीच्या इथे माझे आई वडील, म्हणजे आमचं घर होतं. वाड्यात होतं पूर्वीचं, जसं वाडे असायचे तसं वाड्यात घर होतं. तिथे माझा जन्म झाला 60 साली. बरं. आणि बालपण सगळं तिथेच गेलं. बरं, म्हणजे वयाच्या किती वर्षापर्यंत? 81 साली लग्न झालं, तोपर्यंत मी तिथेच होते. लग्नानंतर मग पूर्वी काय वाडे आणि तिथेच होतं ना सगळं जवळपास. त्यामुळे मग तिथून चिंचेच्या तालमीपाशी माझं सासर होतं. लग्नानंतर म्हणजे अगदी मधला एक बोळ झाला की झालं. लग्नानंतर मी दिल्लीला होते वर्षभर. बरं, पण तुम्हाला अगदी बालपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का? तुम्हाला स्वतःला आठवत नसतील, पण तुम्हाला आणखी कोणी काही सांगितलेलं किंवा असं? बालपणची सगळ्यात एक मोठी आणि सगळ्यांकडनं ऐकलेली गोष्ट म्हणजे मी 60 साली आणि 61 साली फार मोठा पूर आला. आणि त्या पुरामध्ये जे काही झालं ते म्हणजे माझं अजोळ हे ओंकारेश्वराच्या तिथेच होतं. आणि पूर आल्यावरती ते सगळेच मंडळी, ते सगळं पुरातच गेलं. मग तेच वरच्या मजल्यावरती सगळे जाऊन थांबले लोक. आणि मग माझे वडील आणि तेव्हा कॉर्पोरेशनच्याही लोकांनी भरपूर मदत केली. तर ते सगळेजण पुरातनं कसे बसे बाहेर येऊन मग माझ्या आई वडिलांनी त्यांच्याच घरी जोपर्यंत त्यांना पूरग्रस्तांची जागा मिळत नाही तोपर्यंत ते आमच्या घरी राहिले होते. मग त्या सगळ्या आम्ही एकत्रच राहिलो. त्यावेळेला खूप लोकांचे हाल झाले असतील ना? खूप हाल झाले, पण ते सगळे ऐकलेच होते, कारण मी लहानच होते ना तेव्हा, अगदी बाळ असल्यासारखं. त्यामुळे ते काय सांगितलं होतं तुम्हाला? लोकांची काय म्हणजे परिस्थिती कशी होती? काही नाही, सगळं वाहून गेलं होतं, काहीही जवळ राहिलेलं नव्हतं. म्हणजे त्या पुरात गाई म्हशी सुद्धा कुठून कुठून वाहत आल्या होत्या, काहीच राहिलं नव्हतं. म्हणजे खरोखरी माणसाचा एक म्हणतो तसा पुनर्जन्म, की सगळं होतं ते गेलं आणि नव्याने परत जीवन शून्यापासून नंतर सुरुवात करावी लागली. अगदी. आणि मग तुमच्याकडे किती दिवस राहिले लोक? ते 1.5-2 महिने असे 2-3 महिने राहिले असतील, कारण मग नंतर पूरग्रस्तांची लक्ष्मीनगरला वसाहत यांनी सुरू केल्यावरती मग ते सगळे तिथे गेले. म्हणजे आजची लक्ष्मी पर्वतीच्या इथलं जे लक्ष्मीनगर आहे तिथे ही एक सांगितलेली लहानपणची आठवण. अच्छा, म्हणजे तिकडे सगळ्यांचं पुनर्वसन? हो, तिथे सगळ्यांचं छोटी छोटी घरं देऊन त्यांचं पुनर्वसन झालं तिथे. आणि मग बाकी काय लहानपणी आपण तुमच्या आठवणीतल्या अशा काही गोष्टी सांगू शकाल? आठवणीत म्हणजे लहान आम्ही हुजूरपागेत शाळा, जवळच शाळा, कारण पूर्वी कसं पेठात राहिल्यामुळे आपल्याला जिथे जवळ घराच्या शाळा असेल तीच. आणि आम्ही दातार माहेरचे असल्यामुळे बहुतेक दातारांच्या सगळ्या माझ्या आत्या म्हणा हे सगळ्या त्या हुजूरपागेतच होत्या. त्यामुळे अवघाने आम्ही तिथेच. आणि मग शाळेत जायचं, ते शाळेच्या जवळ जी काय आमची फिरण्याचं जागा होती ती देवळं, किंवा आता जोगेश्वरीच्या समोर मी राहायची. त्यामुळे रोज सकाळी जाताना देवीला नमस्कार करून जायचं. बरं, तेव्हाचं वातावरण खूपच म्हणजे कडक शिस्तीचं होतं. त्याच्यातनं आम्ही बहिणीच होतो, त्यामुळे थोडंसं ती पण एक जरा बंधन होती की नाही जोगेश्वरीच्या इकडनंच जायचं, गणपती चौकातनं जायचं, तिकडनं जायचं नाही आपण चौकात, कारण तिथे नववी शाळा होती मुलांची. त्यामुळे आणि तुमची मुलींची शाळा? आमची मुलींची शाळा. त्यामुळे थोडंसं ते वातावरण होतं. पण वाड्यात वातावरण आमचं चांगलं होतं. सगळे राहणारी लोक एकत्र आमचे खेळायचो आम्ही. मग मुलांशी बोलायचं नाही, एवढं काही नाही. म्हणजे मुलांची बोलणं वाड्यातल्याची ठीक आहे, पण असं नाही बाहेर जाऊन कोणाशी. एक तर बाहेर एवढं आम्ही जायचोच नाही. म्हणजे एवढं बाहेर जाण्याची पद्धतच नव्हती. मग शाळेतल्या मैत्रिणी काय शाळेत भेटायच्या, संध्याकाळी उठून. आणि आता नाही, पण पूर्वी आपण शुभंकरोती म्हणायचो, परवाचा म्हणायचो. त्यामुळे आल्यावरती असं बाहेर जाण्याचं एवढं हे नव्हतं. बरोबर आहे.
पण आजच्या मुलांना हे भेटायचंच नाही, बोलायचं नाही, हे आश्चर्य वाटणार आहे. नाही, आता स्पोर्ट्स वाढले, कॉम्पिटिशन्स वाढले आहेत, त्यामुळे आता आई वडीलच मुलांना घेऊन घेऊन मुलांना आता जास्ती मोकळे पूर्वी आपल्याला कुठे एवढं शकत. मी शाळेत असताना 7वी-8वीच्या नंतर असेल, माझा काका स्विमिंग शिकवायचा महाराष्ट्र मंडळात, तिथे मी स्विमिंगला जात होते. बरं. आणि इतकी घाबरायची की उडी मारायची म्हटलं तरी नाही, मी नाही उडी मारणार, मरीन मी, हेच वाटायचं. आता म्हणायचं काही मरत नाही, मेलीस तर मी आहे तुलाच मार उडी. म्हणजे इतकं शिकलात का? हो हो, पण ते महाराष्ट्र मंडळ स्टाईलनी, कुत्रा स्टाईल, म्हणजे असं हे ब्रेस्ट्रोक वगैरे तेव्हा काही, म्हणजे आमच्या बाकीचे स्ट्रोक्स येत नव्हते. छे पोहायला पाण्यात तरंगता आलं हेच खूप झालं. असू दे ना, पण ते काकाने मागे लागून शिकायला लावलं म्हणून तेवढं शिकले. आता तेही राहिलं असतं. आणि तेव्हा काही आणि अन्न पोचवणं हा प्रकार नव्हता ना, कुठे जायचं तर चालत जायचं. आणि अशा आम्हाला सायकली वगैरे पण काही घेतलेल्या नव्हत्या की सायकलवरनं शिकायला जातोय. तेव्हा म्हणजे 5 पैसे तासाने सायकल आणायची, मग त्या गल्लीतल्या गल्ली सायकल चालवायची, तिथे 100ला धडपडायचं, म्हणजे असं होतं ते सगळं. हे खरं तर आजच्या कंपॅरिझन फुकटात होतं. हो, अक्षरशः हो की नाही, 5 पैसे तासाला म्हणजे फुकटच ना खरं तर. आणि आमचं फिरणं मैत्रिणींचं म्हणजे जोगेश्वरीचं देऊळ, बेलबाग किंवा तुळशीबागेतला राम, हे असंच आमचं फिरणं होतं. माहिती नाही, तेव्हापासून देवाची आवड होती, देवाला बघण्याची आवड होती, असं असेल. अशा या काही आठवणी आहेत. म्हणजे मग तुम्ही स्विमिंग शिकलात? हो, स्विमिंग साधारण किती वय होतं तुमचं? असे 8वी-9वीत असेल मी स्विमिंग शिकले तेव्हा, फार लहानपण मी पण नाहीच म्हणजे. आणि तसंच माझी आत्या पुण्यातली एक अति प्रथित नावाजलेली, आता खूप, म्हणजे तेव्हा एवढं कोणी शिकत नव्हतं, पण ती एम्ब्रॉयडरी शिकवायची आणि तिच्याकडे मी एम्ब्रॉयडरी शिकले. बरं. आणि अगदी सुंदर ती शिकवायची. पण तेव्हाही असंच जाऊन एवढ्या लांब चालतच जायचं, चालत यायचं, पण ती आवडत निर्माण झाली. आणि आत्ता ह्या सांगायची गोष्ट की ह्या वयात सुद्धा मला वेळ कसा घालू, हा मला इतरांसारखा प्रॉब्लेम कधीच नसतो, कारण मला माझ्या हाताला वेग आहे आणि ते मी करत राहते. त्यामुळे माझं त्याच्यात प्रत्येक धाग्यात आणि प्रत्येक टाक्यात मन गुंततं आणि नामस्मरणात मन गुंततं, आणि त्यामुळे ते खूप छान. मी तेव्हाच देवळात जाणं आणि मावशीने तुम्हाला, आत्याने तुम्हाला एम्ब्रॉयडरी शिकवली, त्याचा आज त्याला तुम्हाला खऱ्या अर्थाने उपयोग होतो. म्हणजे आता माझ्या आजूबाजूच्या ज्या काही मैत्रिणी आहेत, हुशार आहेत सगळ्या, नाही असं मी नाहीच म्हणत, पण आता काय होतं की काही गोष्टींना लिमिटेशन्स येतात की आता काय करायचं. खूप हा प्रश्न, वाचन असतंच आपल्याला, पण तरी सुद्धा कुठेतरी एक नक्कीच कला ही, मला असं वाटतं की माणसाला असली पाहिजे, कुठली कला असू दे, ती शिवणकाम, भरतकाम, गायन, स्वयंपाक करणं, किंवा आणि कुठल्या बऱ्याच कला आहेत आपल्याकडे, पण वयानुसार आपण काही काही कला आपण करू शकत नाही. पण मग त्यावेळेला तुम्ही जे एम्ब्रॉयडरी शिकलात किंवा काही झालं, हे सगळं शिकलात, त्यानंतरच तुम्हाला काही आठवत आहे? नाही, त्यानंतर कसं झालं, लग्नानंतर मग आपली जी काही वर्ष मुलं बाळ त्याच्यात असतात, त्याच्यात माझं काही फारसं करणं झालं नाही. पण त्याच्यानंतर मुलं थोडी मोठी झाल्यावर मग मी ते आणि पुढे परत करत गेले. त्यामुळे ते मला आत्तापर्यंत ती ओढ आणि ती जिद्द, चिकाटी अजूनही ती आहे. तसंच मी माझ्या मावशीकडनं, आईकडनं शिवणकाम शिकले, त्यामुळे आताही मला घर बसल्या मी शिवण शिवते वेगवेगळ्या. पूर्वीचं काही आणखी सांगता येईल का? पूर्वीचं म्हणजे शाळेतलं असं म्हणताय? शाळेतलं किंवा कॉलेजमधलं, किंवा तुम्ही काय शिकलात? मी SNDTत होम सायन्स केलंय, त्यामुळे कॉलेज आमचं लांबच होतं. आणि तेव्हाही असं काही आपल्याला वाहनं नाही, बसनीच कॉलेजमध्ये जायला लागायचं, बसनी जायचो, बसनी यायचो. आणि तेही मुलींचंच कॉलेज, म्हणजे शाळा मुलींची, कॉलेज मुलींचं. त्यामुळे वातावरण म्हणा तर अशाच वातावरणात मला लहानाची मोठी झाले म्हणा, किंवा संस्कार जे काही झाले ना ते सगळे साधारण असेच. पण छान होतं. मग लहानपणी आम्ही, माझी मावशी कल्याणला होती, तिचं देऊळ होतं विठोबा रखुमाईचं. मग सुट्टीत आम्ही तिकडे जायचो, मग ती मजा असायची. मग ते आपल्याला दिवाळी काकडा असायचा. म्हणजे मग तुम्हाला मावशी, काका यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तेव्हा कसं होतं ना की आपण एकमेकांकडे खूप जायचो. म्हणजे तेवढे प्रेम होतं. आता असं तसं झालंय, सगळंच वेगळंच युग निर्माण झालंय, राहण्याच्या जागा लांब झाल्या आहेत, मुलांवर खूप प्रकारची प्रेशर्स असतात, त्यामुळे त्यांना एवढा मोकळा वेळच मिळत नाही. आम्ही जायचो
महिना महिना राहायला. हो, त्यावेळेला तेच तर खऱ्या अर्थाने कुटुंब जोडून ठेवायची एक हे होती ना. तसंच माझा काका उरळीत होता एक, तर त्यांचं शेत होतं मोठं. त्यातलं मला अगदी सांगायला आवडेल आठवण म्हणजे मोठ्याच्या मोठं कापसाचं शेत होतं काकाचं, ऊसाचं होतं. आणि असं बंगल्यात मोठं असं म्हणजे डोंगरभर कापूस पडलेला असायचा आणि त्याच्यात आम्ही सगळे चुलत भावंड खेळत असायचो. कापसात म्हणजे असं पाऊण घर कापसाने भरलेलं असायचं. बापरे, मग त्याचा त्रास नाही व्हायचा? नाही, ते काय खेळण्यापुरतं ना. ते एका काकाचं द्राक्षाचं शेत होतं. म्हणजे आता अशी विकत घेऊन द्राक्ष ना खाणं म्हणजे गंमत वाटे. तिथे म्हणजे जायचं शेतात, घड तोडायचा आणि द्राक्ष खायची. मग काका ओरडायचं की अगं त्याच्यावरती जरा पाणी तरी घालून घ्या. मग विहिरीपाशी जायचं, पाण्यात बुचकळायचं, खायचं. म्हणजे असं होतं. आणि तेव्हा सगळ्याच जाणी आणि एकमेकांच्याकडे होती. म्हणजे तिथे गेलं तरी काकू वगैरे लोकांना असं नाही वाटायचं ना की अरे बापरे आता ह्यांचं करायचं, कारण साधं खाणं पिणं. पण तुमच्या घरासमोर जे देऊळ होतं, मग त्या देवळात तुम्ही रोज जात होता? हो, रोज देवीला जायचं. म्हणजे काय ते घरातलंच असल्यासारखं होतं की शाळेत जाताना जायचं, अगदी आत नाही गेलं तरी दारात पाया चपला काढायचा, देवीला नमस्कार करायचा, मग शाळेत जायचं. पण मग जवळच दगडूशेठ ना? तेव्हा ना एवढं दगडूशेठचं आत्ता तितकं नव्हतं. तेव्हा दत्ताच्या देवळाच्या इथे दगडूशेठ होता. गुरुवारी वगैरे दत्ता थोडासा तरी लांब होता आणि मंडईच्या बाजूला होता. परत तिकडची वस्ती जरा वेगळी होती, त्यामुळे तिकडे फारसं जाण्याची मुभा नव्हती. त्या बाजूला मंडईच्या बाजूला, हो की नाही. त्यामुळे थोडस इकडनं मग बेलबाग असायची, बेलबागामध्ये जायला आवडायचं, तुळशीबागेतला राम बघायला आवडायचा. त्यामुळे काय माहिती की असं लहानपण सगळं म्हणजे आताचं आणि तेव्हाचं म्हणाल तर आताच्या मुलांचं वेगळंच असतं आणि त्यांना वेगळ्या पद्धतीने वेळ नसायचा नसतो. आणि तेव्हा आम्ही असंच म्हणजे एवढंच. आणि मुख्य वाड्यातनं बाहेर जायची फारशी हेच नव्हती. संध्याकाळचं वेळ मिळायचा खाली वाड्यातच खेळायचं सगळ्यांनी, असंच होतं. सगळ्यांकडे पूर्वी तसंच असायचं ना की बाबा फार उत्सुक भरपूर मित्रमैत्रिणी, मुलींना विशेष करून नसायच्या, काय मोजक्या 4 असायच्या, त्याच्यात रमायचो. आता हे मी म्हणते तसं की उरळीला माझ्या 2 काकांची 2 वेगळी शेत होती, तिथे जायचं. म्हणजे गाईचं काढलेलं दूध असं ग्लासमध्येच दूध काढून आम्ही पेलेलो, निरसं दूध. म्हणजे तिथे आम्ही असं ओळी करून सगळे भावंड उभं असायचो. ते आमचे दूध काढणारे भैया एकेकाला ग्लासमध्ये दूध काढून द्यायचे, तिथेच कोमट ते दूध प्यायचं. हे सुद्धा आता आठवलं तरी खरंच म्हणजे छानच वाटतं. म्हणजे ते आठवलं तर मजा वाटते. आणि मग नंतर तुम्ही कुठे गेलात? हे सगळं आयुष्य तुमचं पुण्यातच? हो, सगळं आयुष्य पुण्यात गेलं. म्हणजे मधला काळ कुठेतरी आणखी? नाही. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या वडिलांची ते बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी करत होते. त्यांची धुळ्याला वगैरे बदली झाली होती, राजनांदगावला. पण आम्ही तिघी बहिणी होतो आणि असं प्रत्येक. मग तुम्ही पुण्यातच राहिला? हो, आई आणि आम्ही पुण्यात राहिलो. आणि लग्नानंतर इमिजिएट मी दिल्लीला होते 1 वर्षभर. तिकडचं काय आठवतंय का? तिकडच्या आठवणी म्हणजे कसं सांगू का की संभव दिल्ली मला आवडते आणि दिल्लीत गेल्यावरचे माझे अनुभव चांगलेच आहेत. म्हणजे आता इकडे सगळे लोक म्हणतात काय बाई दिल्लीत पोल्युशन, काय बाई इकडे की दिल्लीत लोक फसवे. पण टचवूड मला कधी कोणी तसं मिळालं नाही. पण 40 वर्षापूर्वीचं वातावरण वेगळं होतं. आणि दिल्लीत गेलो, ते झेलम एक्सप्रेस रात्रीचे उशिरा जाऊन पोहोचलो. आमचं तेव्हा बरसातीत एक भाड्याने घर घेतलं होतं आणि सकाळी उठल्यावरती काहीच नाही ना, पोतभर एक सामान फक्त घेऊन गेले होते. सकाळी उठून शोधायचं होतं कुठं काय. पण आमची घरमाल मालकीण जी होती ती पंजाबी होती. तिने मात्र अक्षरशः सकाळी 2 मोठे दुधाचे ग्लास घेऊन ती वर आली आणि म्हटली बेटा आपने कुछ खाया नहीं होगा, आपके साथ कुछ है नहीं है, तो आप पहले दूध पी लो और फिर बाद में ये सब इधर ही पास में है, मैं आपको बता दूंगी. माझ्या ऐकण्यात असं आहे की तिकडे सकाळी उठून अगदी मोठा ग्लास भरून एवढा ग्लास भरून ती दोघांना आम्हाला दूध घेऊन आली. मला आश्चर्यच वाटलं की बापरे असं पण लोक असतात. आणि मग नंतर आम्ही स्कूटरवरनं फिरायचो. तुम्हाला सवय होती का तेवढं दूध प्यायची? नाही तेवढं कुठलं. पण म्हणजे तिने आणून दिलं, हे किती महत्वाचं की काही नसणारे या मुलांकडे. आणि आपण काहीतरी तर द्यायला पाहिजे या भावनेने तिने आपण आणून दिलं. आणि नंतर तिने मला सगळं इकडे हे मिळेल तिकडे ते मिळेल किंवा मन किती मोठं होतं. पंजाबी लोक चांगलीच आहेत. मी अगदीच म्हणजे मला त्या बाबतीत कायम चांगलाच अनुभव आलेला आहे. आणि आम्ही स्कूटरवरनं फिरायचो तर ती म्हणायची की बेटा रात को देर से नहीं घर आना है, जल्दी घर आ जाओ, इतना देर तक मत घुमो, असं ती कायम काळजी ती म्हणायची अगदी निश्चित. त्यामुळे ती एक आठवण, ते एक छान होतं. मग तिकडे किती वर्ष होतं? दिल्लीत मी 1 वर्ष होते. पण दिल्लीत पुन्हा गेस्ट हाऊस मध्ये माझे काका तेच चालवत होते, त्यामुळे तिथे मी जायची. मग काकांबरोबर छान दिल्ली फिरायचं. काका फिरणं असं नाही, पण काका एक सपोर्ट सिस्टीम होते माझी. कारण एकदम एवढ्याला 81-82 साली मी तिथे गेले, त्यामुळे तिकडे खूपच मला तो आधार होता. आणि छान होते ते सगळे दिवस. थंडी होती,
आणि म्हणजे एकंदरीत वातावरण छान होतं, खाणंपिणं छान होतं सगळं ते. व्हेरी नाईस. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? त्यानंतर मग मी पुण्यात आले. मग मला मुलगा झाला, मग मी पुण्यात आले. मग पुण्यात आल्यानंतर आपलंच नेहमीचं रुटीन लाईफ असं एक जे होतं. हा. आणि मिस्टरांची बदलीची म्हणण्यापेक्षा टुरिंगचा जॉब असल्यामुळे की जास्तीत जास्त जबाबदारी मुलाची एकटीवरच हा, आल्यासारखं हा, होतं. हा. सासरच्या माणसांचं सपोर्ट सिस्टीम होतीच, प्रश्नच नाही. हम्म. पण तरी शेवटी सासर तुमचं पुण्यातच हा, होतं त्यामुळे ते काय हो, हो. अवघड गेलं नसेल तुम्हाला नाही तसं. नाही, अजिबातच नाही. मग सगळे तेव्हा होते. कुठे राहत होतात तुम्ही? तेव्हा मी चिंचेच्या तालमीपाशी राहत होते हा. आणि तिथे वाडाच होता. बरं. आणि चिंचेच्या तालमीपाशीच्या काही आठवणी आहेत का छान? तिथल्या म्हणजे नणंद माझी वरतीच राहत होती, त्यामुळे काही लागलं तरी तिचं असायचा सपोर्ट. हा. आणि वाड्यातलं वातावरण इतकं घरगुती होतं की कित्येक गोष्टी आमच्या शेजारी एक राहायच्या, त्यांच्याकडनं मी स्वयंपाकातल्या काही काही गोष्टी शिकले किंवा समोर हक्काने जायचं समोरच्या घरी. मग काय चिंचेच्या तालमीबद्दल काही सांगू शकाल? नाही, चिंचेची तालीम एक व्यायामशाळा होती. हा. आणि तिथे म्हणजे शक्यतो असं पूर्वी कसं होतं ना की असं खिडकीतनं वगैरे बघणं हे असं नव्हतंच. हो, हो, हो. त्यामुळे त्या व्यायामशाळा असल्यामुळे तिथे काय बघणार. हो. वाड्यात जे काही लोक होते त्यांच्याबरोबर घरोब्याचे संबंध, म्हणजे हा. अक्षरशः घरोब्याचे. मग प्रत्येकाची मुलं आमच्या वयाची, मग त्यांच्याशी सगळ्यांच्या गप्पा टप्पा, मग छोटे छोटे सण साजरे करणं किंवा एकत्र भेटणं. मग तेव्हा सगळ्यांकडे टीव्हीवर एवढं नसायचं, मग तो VCR आणून त्याच्यावरती सिनेमे बघणं हे एक तेव्हाची खूप मोठी मजा होती. हो, हो. किंवा आईस्क्रीमचं पॉट आणून घरात आईस्क्रीम बनवणं. ते आईस्क्रीम पॉट हा. आणून आईस्क्रीम आणि ते केलंय, बनवणं म्हणजे आम्ही 20-25 माणसं आणि अवघड असायचो. असतं ते बनवायला. आणि मग ते पहिलं सगळं हलकं सुलकं आम्ही करायचो. मग जडजड ती वेळ आली की पुरुष मंडळ मग भेळ करणं. आणि तेव्हा पावभाजीची पण एवढी पद्धत नव्हती आलेली. भेळ करणं, आईस्क्रीम त्यांच्या काही गप्पा आहेत ना खूप चांगल्या ऐकण्यासारख्या आहेत. एस्पेशली त्यांनी जे स्विमिंग शिकल्या त्या आणि काकानी जे सांगितलं की काही झालं तरी तुला शिकायचंय, बुडालीस तरी हरकत नाही. आणि तेव्हा इतकं परखडपणे बोलणारे होते काका. आता कोणाची हिंमतच नाही असं पण तुम्ही आहे बघायला थोडी वार असं. आता कोण शक्य आहे का म्हणणं, वडील पण नाही म्हणणार. अगदी वेगळेच किस्से काही आहेत, मुद्दाम ऐकण्यासारखे आहेत. पण आता थोडंसं वेळेच्या अभावी, कारण त्यांना आता दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे, तर त्या आता निघणार आहेत. पण त्याच्या आधी 16 ज्येष्ठांच्या गप्पांकडून त्यांना एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि केअर फाउंडेशन तर्फे एक छोटंसं रोप आहे त्यांच्यासाठी. केअर फाउंडेशन ही एक एन्व्हायरमेंटवरची एक संस्था आहे. मयूर नावाचे ते गृहस्थ आहेत, तेही चालवतात. त्यांना खूप आवड आहे ह्या गोष्टींची. हे घ्या तुम्हाला. खूप खूप आभार. थँक्यू. मला उशीर होत असेल हो, आता. हो, हो. हां, एक मिनिट. पाहत रहा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे महत्त्वाचे कमेंट्स खूप गरजेचे आहेत, तेही पाठवा. लवकरच मी माझ्या नवीन एका मुलाखतीबरोबर येणार आहे. तोवर जर का तुम्ही माझे अगोदरचे काही मुलाखतीचे कार्यक्रम बघितले नसतील तर तेही जरूर बघा. आणि त्यातली साधारण मी तुम्हाला सांगते, ज्योती वझेची म्हणा किंवा त्या खूप कष्टाळू होत्या आहेत, किंवा तुम्ही त्या शाळेतल्या शिक्षिका सौ देशपांडे यांची पण मुलाखत उत्तम आहे, ती पण बघा. अशा खूप मुलाखती आहेत, त्याही बघत जा. तोवर धन्यवाद. तुम्हाला आता उशीर होत असेल ना, तर थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.